आपण आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे जातोय। शुभम, अगदी काही वेळापूर्वी आपण बघितलं कविता लोखंडे ज्या ठिकाणी उपस्थित होत्या त्या ठिकाणच्या बाजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा गेला आणि त्यानंतर आता ते सभास्थळाकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत। काय सांगाल? अगदी बरोबर तेजल, बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवी मुंबईमध्ये स्वागत झालेलं आहे। आता जसं आपण बघितलं, सर्वात पहिली जी दृश्य आहे जय महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी जी आहे आपण दाखवलेली आहे। नरेंद्र मोदी जे आहेत नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। 4 किलोमीटरचा हा रस्ता आहे। अगदी काही मिनिटातच 10 ते 12 मिनिटात जे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभास्थळी जे आहेत पोहोचणार आहेत आणि सोबतच पाहायला गेलं तर इतर पुढचे जे कार्यक्रम आहेत ते पुढचे कार्यक्रम होणार आहेत। अटल सेतूचं जे आहे उद्घाटन झालेलं आहे, लोकार्पण जे आहे ते झालेलं आहे आणि सोबतच नागरिकांसाठी जो आहे तो पूल खुला झालेला आहे। मुंबईकरांसाठी आणि सोबतच महाराष्ट्रासाठी एक अत्यंत चांगली बातमी आहे, गोड ही बातमी आहे। आणि त्याच्यानंतर आता नवी पंतप्रधान जे आहेत नवी मुंबईमध्ये जे आहेत दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळामध्ये इथे पोहोचणार आहेत ते तेजल। जी शुभम, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? पंतप्रधानांचा हा संपूर्ण कार्यक्रम साधारण किती वेळासाठी असेल? किती वेळ पंतप्रधान मोदी या ठिकाणी उपस्थित असतील? हा पाऊण ते 1 तासाचा कार्यक्रम असणार आहे तेजल आणि त्यानंतर मोदी जे आहेत दिल्लीसाठी रवाना होणार आहेत तेजल। जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवघ्या काही क्षणांमध्ये काही मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। आता सध्या आपल्या आजूबाजूला जे सर्व नागरिक आहेत त्या नागरिकांपर्यंत सुद्धा ही खबर गेलेली असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अटल सेतूवरनं या सभास्थळासाठी रवाना झालेले आहेत। त्यामुळे कोणती तिथे तयारीला वेग आला असेल, कारण की पंतप्रधान अवघ्या काही मिनिटांवर तिथे पोहोचलेले आहेत। त्यामुळे कशा पद्धतीने तिथे लगबग आहे? अगदी बरोबर, बघायला गेलं तर सगळ्यांनी जे आहे आसन व्यवस्था जे आहे आपले आपले आसन घेतले आहेत आणि सोबतच आतापर्यंत जे आहे नागरिकांना माहित नव्हतं, पण जय महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर आपल्या पाहिल्यानंतर त्यांनी बघितलंय की मोदी जे आहे ते नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि कुठेतरी आता त्याच्यामध्ये सगळे जे आहेत एक्साइट झालेले आहेत की मोदी आता काही वेळामध्ये इथे पोहोचणार आहेत आणि प्रत्यक्षात त्यांना पाहायला मिळणार आहे। जे आहे 1 लाख लोकांचा आसन व्यवस्था, 1.5 ते 2 लाख लोकांचा आसन व्यवस्था आहे आणि त्यासाठी LED स्क्रीन्स जे आहेत ते सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत। मुख्य व्यासपीठ एका ठिकाणी आणि संपूर्ण जे हे सभास्थळ आहे त्या ठिकाणी LED स्क्रीन लावण्यात आलेले आहेत। प्रत्येक 20 मीटरनंतर LED स्क्रीन लावण्यात आलेले आहेत तेजल आणि त्यावरनं मोदींचे दर्शन जे आहेत ते होणार आहेत। आणि सोबतच जे आहे आता अँकर जे आहे तिकडच्या त्या सुद्धा आता बोलायला सुरुवात झालेल्या आहेत आणि सगळ्यांचे मान्यवरची जे आहेत नावं घेत आहेत आणि जे मान्यवर व्यासपीठावर दाखल झालेले आहेत त्यांचं स्वागत करताना आपल्याला दिसून येत आहेत तेजल। जी, यावेळेस आपण सांगितल्याप्रमाणे लाखोंच्या संख्येने इथे जनसमुदाय उपस्थित आहेत। अर्थात लाखोंच्या संख्येने जेव्हा जनसमुदाय एकत्र येतो त्यावेळेस काही अडचणी येण्याच्याही शक्यता असतात, जसं या नागरिकांसाठी अन्न पाणी किंवा आपण म्हणू शकतो हवा व्यवस्थित व्हेंटिलेशन या सर्व सुविधांची कशी काळजी घेण्यात आलेली आहे, शौचालयाची कशी काळजी घेण्यात आलेली आहे, कारण की लाखोंच्या संख्येने जनसमुदाय एकाच ठिकाणी उपस्थित होतोय आणि याच ठिकाणी पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येतात। त्यामुळे प्रशासनाकडनं कशी चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे, काय सांगाल? अगदी बरोबर, कालपासून जे मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका आहे तेल घालून जे आहे या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन आहे। सोबतच बघायला गेलं तर पार्किंग एरिया लगत मोबाईल टॉयलेट ज्याला आपण बोलतो त्याची सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे। पाण्याची सोय करण्यात आली आहे। कुठेतरी हे जे व्यासपीठ आहे आणि जो हे सभास्थळ आहे हे झाकलं गेलेलं आहे उन्हापासून, पण मी जसं मगाशी सांगितलं की आज नवी मुंबईमध्ये एक वेगळं वातावरण आहे। 32 ते 33 डिग्री जे आहे इकडचं टेम्परेचर आहे, आजचा प्रचंड गरमी सुद्धा आहे या ठिकाणी आणि सोबतच हे तेच नवी मुंबई आहे जिथे मागच्या वेळेस कारगरचं प्रकरण झालं होतं। अगदी काही किलोमीटरवरती आहे, 15 किलोमीटरवरच तो स्थळ आहे कारगरचा ज्या ठिकाणी तो एक प्रसंग घडला होता आणि हा एक, पण या ठिकाणी असं काही होण्याची शक्यता नाही आहे कारण की मोदींचा हा दौरा आहे, अर्थातच देशाचे पंतप्रधान आहेत ते आणि त्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे जी आहे इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रत्येक गोष्टीची। जी